Good morning, student. We have completed first part of the lesson Mark Twain 2.3. Now we are going to take or we will complete the remaining part of the lesson. On page number 44. One day, Henry Irving, in the midst of telling Mark Twain a humorous story, abruptly stopped and examined his friend's face. त्याने आपल्या त्या समोर बसणाऱ्या व्यक्तीचा, मित्राचा किंवा मैत्रिणीचा चेहऱ्याचं ऑब्झर्वेशन की यू हॅवंट हर्ड दिस कॉमा हॅव यू, इकडे क्वेश्चन टॅग आलेला आहे बघा. हे वाक्य अंडरलाईन करून घ्यायचं आहे. यू हॅवंट हर्ड दिस हॅव यू म्हणजे इफ द गिवन सेंटेन्स इज पॉझिटिव्ह द क्वेश्चन टॅग विल बी निगेटिव्ह अँड द गिवन सेंटेन्स इज निगेटिव्ह द क्वेश्चन टॅग विल बी पॉझिटिव्ह. He asked Twain assured him that he had not. आणि सांगितलं की नाही, I have not heard this story before this time. When some time later Irving again paused. काही वेळेनंतर पुन्हा Irving while telling the story त्या थांबल्या and again posed the question. Again, as to pose means to ask here. एक प्रश्न विचारला. Twain again reassured by adding prefix reassure पुन्हा खात्री करून दिली. Then approaching the climax हा शब्द आलेला आहे बघा या ठिकाणी. क्लायमॅक्स Irving, this is very new word for you. Climax. Irving broke off once more. Are you quite sure you haven't heard this? He demanded suspiciously. आणि त्याने सांगितलं की नाही, संशयवृत्तीने सांगितलं की तसं नाही. आय कॅन लाय वन्स, मी पुन्हा एकदा खोटं बोलू. Twain फायनली रिप्लाय, आणि त्याने उत्तर दिलं आय कॅन लाय ट्वाईस फॉर कोर्टसीज सेक. म्हणजे या ठिकाणी एक औपचारिकता म्हणून मी खरं खोटं बोललं पाहिजे क्या. बट आय ड्रॉ द लाईन देअर, मी एक ओळ त्या ठिकाणी अशी रेखाटली. आय कांट लाय द थर्ड टाईम ॲट एनी प्राईस, कुठल्याही परिस्थितीत आता तिसऱ्यांदा खोटं बोलायचं नाही. आय एम नॉट ओनली हर्ड द स्टोरी, मी ऐकलेली नाही. आय इन्व्हेंटेड इट, मी ऐकली नाही, मी त्या कथेचा आय एम फाउंडर ऑफ दॅट स्टोरी. ही कथाच ऐकली नाही, मी एक कथा स्वतः लिहिली आहे. रिटन दी स्टोरी माय सेल्फ. इट मीन्स त्याने सांगितलं मार्था, अरे बाबा ही कथाच मी लिहिलेली आहे. म्हणजे एक विनोद घडलेला आहे या ठिकाणी. कॅन यू थिंक ऑफ अदर एक्झाम्पल्स ऑफ इरेग्युलेशन इन इंग्लिश स्पेलिंग? कॅन यू थिंक ऑफ अदर एक्झाम्पल्स ऑफ इरेग्युलेशन इन इंग्लिश स्पेलिंग? आता या ठिकाणी बघा, अनदर मार्क Twain once proposed a plan, means he made a plan for the improvement of English spelling. आणि एका दिवशी मार्क ट्वेननं काय करायचं, ही वॉन्टेड टू इम्प्रूव्ह द स्पेलिंग अँड दॅट्स वाय ही मेड सम चेंजेस इन द some spelling or in some consonant we are going to take. For example, in year first, that useless letter C would be dropped to be replaced either by K. C ऐवजी K किंवा K ऐवजी C. C letter, it has two sound, or S and likewise X would no longer be part of the alphabet. आणि यांना अल्फाबेटमधून काढून टाकायचं असं त्याचा त्यांनी विचार केला. द ओनली केस, आता बघा या ठिकाणी आपण केसचं स्पेलिंग सी ए सी लिहितो, पण ते इथं लिहिलेलं आहे केस. हे फोनेटिक्स इंग्लिश लक्षात घ्या.
case in which C would be retained would be the CH formation. आता सी ऐवजी CH फॉर्मेशन करायचं, सी कट करायचा, विच विल बी डील्ट विथ लॅटर. नंतर पहिल्या वर्षी हा बदल केला, सीचा के केला. आता इयर 2 or year 2 might reform W spelling so that which and one would take the सेम कॉन्सोनंट. आता कॉन्सोनंटचं स्पेलिंग तुम्ही डिक्शनरीत जर बघितलं तर CONSONANT, पण इकडं सी ऐवजी के वापरायला त्यांनी सुरुवात केली, कॉन्सोनंट. आणि हे फोनेटिक्समध्ये तसंच असतं, उच्चारशास्त्र. वाईल इयर 3 माइट वेल ॲबॉलिश वाय रिप्लेसिंग इट विथ आय. वायच्या जागी कधी कधी आपण वायचं आय लिहितो कधी कधी. इट साऊंड्स लाईक आय. अँड इयर, आता या ठिकाणी बघा इयर हा शब्द इथं डिक्शनरीनुसार बरोबर आहे ना, हा शब्द इथं म्हणजे आय इज रिप्लेस्ड इन प्लेस ऑफ वाय, म्हणजे वायच्या जागी आय टाकला. इयर 4 माइट फिक्स द जी अँड जे. आता बघा इट हॅज टू साऊंड, ग हॅज टू साऊंड, जी हॅज टू साऊंड, जी अल्फाबेट म्हणला कॉन्सोनंट जी. जे फॉर एक्झाम्पल जनरल GENERAL, आणि गर्ल म्हणजे त्याचा उच्चार गई निघतो आणि ज पण निघतो. ॲनोमली वन्स अँड फॉर ऑल. अशा प्रकारे तो म्हणजे दुसऱ्या वर्षी त्याने बदल केला. जनरली, आता जनरली आपण जी लिहितो पण इथं काय लिहिलं आहे, जनरलीचा जे लिहिलं आहे बघा. ॲनोमली मीन्स इरेग्युलरिटी. इथे दिलेला आहे तो शब्द बघा, समानार्थी शब्द त्याला. ॲनोमॅलिटी म्हणजे इरेग्युलरिटी. Generally then the improvement would continue. आता कंटिन्यूचा इथं सीचं के आलेला आहे, आपण रिप्लेस केलंय इयर. आता इयर शब्द आले, वाय पण येतं IER. बाय इयर वर्षानुवर्ष विथ इयर 5 डुईंग अवे. आता अवे शब्द कसा आहे बघा, अवे वाय लाईक आय लाईक वाय with useless double consonant. And year 6 to 12 are so modifying vowels. आता vowels स्पेलिंग आपण लिहितो VOWELS, पण इकडे vowels yes like ज, yes has also स sound, स and ज in phonetics. And the remaining शब्द कसा आलेला आहे बघा, remaining voiced and unvoiced, voiced and unvoiced consonant by year 15 or so. It would, आता would कसा आलेला आहे बघा. फायनली कसा आलेला आहे, बी पॉसिबल टू मेक शब्द कसा आलेला, फोनेटिक्स इंग्लिश म्हणता याला. एस और आता शब्द आलेला बघा, द रेडियंट लेटर्स LETTERS CY and X बाय नाउ जस्ट मेमरी शब्द कसा आलेला आहे, इन द माइंड्स ऑफ वुड शब्द कसा आलेला आहे, डॉक्टर. टू रिप्लाय शब्द कसा आला आहे, CH SH and TH रिस्पेक्टिवली शब्द कसा आलेला. आता हे काय त्यांनी सुधारणा, इम्प्रूव्हमेंट इन स्पेलिंग बाय रिमूव्हिंग सम लेटर अँड बाय in placing other letters in place of them. Finally, then appears some 20 years or are in the silent letter हे लक्षात घ्या, or grateful, reniform, we शब्द कसा आलेला आहे, we would have a logical consonant spelling in S extract S indigenity speaking well. आता याचे बदल केलेले आहे, बाकीचं काही नाही, त्याच्यामध्ये ते कॉन्सोनंट आहे, वॉवल्स आहे. आता बघा, वन डे ड्युरिंग हिज टेनर ॲज द
editor of a small misery newspaper. Another example or another quotation we are going to take. Mark Twain received a letter from a dealer. एका वाचकाकडून त्याला पत्र मिळालं, हू हॅड फाउंड अ स्पायडर इन हिज पेपर. त्याच्या पेपरमध्ये त्याला स्पायडर म्हणजे कोळी असतो जो जाळे विणणारा, तो आढळून आला. ही वंडर्ड वेदर दिस portended good or bad. काही प्राणी, there are some blind superstitions in the world, and some people keep blind superstition, and some people do not keep blind superstition. काही लोक अंधश्रद्धा पाळणारे असतात, काही लोक अंधश्रद्धा पाळणारे नसतात. टेक एन एक्झाम्पल. while going somewhere to do some work, at the same time, while going on the road, on the path, a black cat generally crosses our path, and generally we come return to our home. This is called bad omen, what we call in other word, ashubh. Finding a spider in your paper, Twain replied, is neither good, चांगलंही नाही, गुड लक, चांगलंही नाही, नॉर बॅड, ते चांगलंही नाही आणि वाईट आहे. इट इज नायदर गुड नॉर बॅड. द स्पायडर वॉज मिअरली लुकिंग ओव्हर आवर पेपर टू सी विच मर्चंट व्यापारी वॉज नॉट ॲडव्हर्टायझिंग सो दॅट, ही काय जाहिरात नाही, ही कुड गो टू दॅट स्टोअर, स्पेन हिज वेब अक्रॉस द रोअर अँड लीड अ लाईफ of undisturbed peace ever afterward. म्हणजे या ठिकाणी there are many examples given in the lesson of humors. Mark Twain's birth. आता when and where was Mark Twain born? We are going to learn about his childhood. Mark Twain's birth in November 1853 was heralded by the return of Halley's Comet. Halley's Comet म्हणजे हलेचा धूमकेतू. आता हलेचा धूमकेतू हा दर 76 वर्षांनी दिसतो. लिहून घ्या वहीमध्ये. हलेचा धूमकेतू दर 76 वर्षांनी दिसतो अवकाशामध्ये. Twain, who often remarked upon this curiosity, जिज्ञासा, dignity, came to think of himself and the comet as uncountable bricks. Uncountable means we cannot count them in figures. That is uncalculated. Cosmically linked, having come in together, he declared they would go out together. In fact, थोडक्यात Twain was proven right on the night of his death. ज्या रात्री ते वारले इन एप्रिल 1910. म्हणजे या ठिकाणी बघा, when was Mark Twain born and when did he died, असे दोन प्रश्न लक्षात ठेवा. इन एप्रिल 1910 Halley's comet once again blazed through the sky. म्हणजे या ठिकाणी तुम्ही 1835 आणि 1910 याचा जर आपण विचार केला तर मी तुम्हाला सांगितलं हॅलीचा धूमकेतू जो आहे तो 77 वर्षांनी दिसतो. म्हणजे ज्या वर्षी वेन Mark Twain was born in 1835. At the same time, Halley's comet was appeared in the sky when he was born. The same incident take place when Mark Twain died in 1910. At the same time, Halley's comet was also appeared in the sky.